नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चिपळूणकर स्वागत करतो तुमचं दापोलीकर सुट्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि त्याचं कारणही खास आहे खूप, कारण आम्ही आमची ड्रीम राईड करायला चाललो आहे। ड्रीम राईड बोलल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही आता चाललो आहे कुठे। तर येस, आम्ही चाललो आहे लडाखला। आम्ही दापोलीवरून आहोत, आमचं गाव दापोली आहे आणि आमचा प्लॅन असा आहे की आम्ही पनवेलपर्यंत बाईक्स राईड करत नेणार, त्याच्यानंतर ट्रेनमधून दिल्लीपर्यंत ट्रान्सपोर्ट करणार आहोत, असा आमचा प्लॅन आहे। आणि माझ्यासोबत आहेत ऋषिकेश पिंट्या, हे बघ पुढे, आणि मुक्या। हे अशा प्रकारे आमच्या बाईक्स लोडेड आहेत। ही माझी बाईक हॉर्नेट 160, ही मुकेशची बाईक आहे FZ, आणि आमच्या पिंट्याची डॉमिनार 250। तर अशा प्रकारे बॅग पॅकिंग सर्व केलेलं आहे आम्ही। जाऊया ना, चला। ओके, पाऊस गेलेला आहे आत्ता, सो कॅमेरा बाहेर काढला आहे मी पाऊस जायची वाट बघून। चला, लेट्स गो। आम्ही आता खेडवरून निघालो आहे, जो शॉर्टकट आहे जो डायरेक्ट पोलादपूरला बाहेर पडतो, बोगदा आहे, त्याच्यातून आम्ही जाणार आहोत। सो आणि त्या सीनच भारी यार, या रोडचा जबरदस्त आहे। सो आत्ता आमचं डेस्टिनेशन पनवेल असणार आहे। पनवेल रेल्वे स्टेशनला आम्ही गाड्या ठेवणार, म्हणजे ट्रान्सपोर्ट करणार आहोत थोडक्यात दिल्लीपर्यंत। आणि बघूया कसं काय होतं आहे। सर्व सेटिंग लागले, सेटिंग म्हणजे मित्राचा एक मित्र पनवेल स्टेशनलाच कामाला आहे, त्याच्यामुळे हे सगळं सोपं होणार आहे आमच्यासाठी। नाहीतर ह्याच्या आधी आम्ही कधीच बाईक ट्रान्सपोर्ट वगैरे असे केलेले नाही आहेत, आणि याच्या आधी एवढी मोठी लाँग टूर पण केलेली नाही आहे। सो आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तिघांसाठी पण। हा बघा, मुक्या चालला आहे पुढे आणि पिंट्या आणखी पुढे गेला आहे। व्ह्यू एकदम खतरनाक कॅप्चर होतो आहे आपल्या कॅमेरामध्ये। आत्ता आम्ही आलो आहे महाडमध्ये, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जबरदस्त वातावरण झालं आहे, झाडं एकदम हिरवीगार झालेत यार। राईडचा मूड इथूनच सुरू होतो, जबरदस्त मस्त। असं वाटतं एक जेलमध्ये बंद होतो आम्ही, आणि तिघांची पण एकदम सुटका झाली। वा, हा आपला कॉकपिट व्ह्यू आहे, एकदम भरगच्चा लोडेड। आपली गाडी पण एकदम लोडेडच आहे, आणि आता बॅकपॅक्स वगैरे बांधल्यानंतर आणखी लोडेड झाले। पण सिंगल सीटच मजा येते गाडीला। खेडपासून रोड इथपर्यंत जबरदस्त मिळाला आहे, अगदी एक्सिलेटर हात ठेवूनच आलो आहे आम्ही। गिअर खूप कमी चेंज केलेले आहेत। असा रोड असेल ना, बाईकला पण त्रास नाही, आपल्याला पण त्रास नाही, बाईक चालवायला पण मजा येते। पण खरी कसरत आमची लडाखला असणार आहे, कारण यार यूट्यूबमध्ये बघितलं आहे बऱ्याच ब्लॉग्समध्ये की 100 150 किलोमीटरचा ऑफरोडच ऑफरोड, भयंकर ऑफरोड असणार आहे यार। बस त्यासाठी तयार राहायचं आहे स्वतःला। हे ग्लोव्ज पण मस्त आहेत, रॉयल एनफिल्डचे रॅम्बलर V2, लाईट वेट आहेत। कॉल आला आहे, हॅलो, ओके, मस्त, खरंच भारी वाटतंय। फिलिंग सांगता येत नाही यार, खूप भारी फिलिंग आहे। आता आम्हाला या झाडांचे डोंगर बघायला मिळत आहेत, तिकडे गेल्यावर बर्फाचे डोंगर असणार आहेत। ही बघा नदी साईडला,
वातावरण तसं झालंय. ढग बघा, ढग दादा जरा थांबा. जाऊ द्या मला क्रॉस करू दे मानगाव. मग काय पडायचं ते पडा. येस. अरे ही झाडं मस्त वाटतात यार. मानगाव मानगाव. हे बघा इकडून श्रीवर्धन, पनवेल, म्हसळा, महाड. महाड 23 किलोमीटर आहे इकडून. वेगळा रूट आहे. एक थोडाच वेळ झाला आम्ही पनवेल स्टेशनला पोचलो आहे आणि आता तिथे बाईक ट्रान्सफर करण्याची प्रोसेस चालू आहे. तुम्हाला दाखवतो डिटेल्स. एक थेंब पण नाही ठेवत. हिचं झालं आहे, त्यानंतर मोक्याच्या गाडीचं घेतील आणि नंतर आपल्या हॉर्नेटचा. पेट्रोल काढून झालं आहे पण अजून पण बाईक स्टार्ट करून पूर्ण पेट्रोल रेकामच करायला सांगतात यार. एक थेंब पण पेट्रोल ठेवून देत नाही बाईकमध्ये. जोपर्यंत आता पेट्रोल संपणार नाही तोपर्यंत बाईक चालूच ठेवायला लागणार आहे आपल्याला. मुक्याची गाडी बंद झाली, पिंट्याची गाडी पॅक झाले, त्या मामाने केले. पेट्रोलची तस्करी झाली इकडे. हिचं झाकण नाही पण झाकण कुठे आता प्यायलात ना पाणी तुम्ही. तात्या आहे इकडं. पैसे घ्यायचे द्या. 100 दे मला. 100 नाहीत रे. 103 रुपये इकडे लिटर आहे रे. हे 3 रुपये सुट्टे दे रे मित्रा. ये 100 रुपये दे रे बस. ही पिंट्याबाईची गाडी आणि आपल्या मुकेश दादांची गाडी आज चालले. बाकी आपली हॉर्नेट उद्या जाणार आहे असं तो दादा बोलला. म्हणजे 2 गाड्या आधी जातील आणि उद्या माझी गाडी जाईल. मामा एक नंबर आहे आपला. माझी पण गाडी देतोय आजच. ह्या केबिनमध्ये मला वाटतं आपल्या गाड्या जाणार आहेत. ह्याच केबिनमध्ये जातील ना आपल्या गाड्या. आपल्या मुकेश दादांची FZ चालली. मामाने सायलेन्सर पकडली, नशीब गरम नव्हता. चला आपली आता हॉर्नेटची वेळ आहे. बाय बाय हॉर्नेट. आता भेटू डायरेक्ट दिल्लीला.